हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे शनिवार. तर खूप दिवसांनी आपला असं लॉंग ब्लॉग येत आहे. तर शूट करायचं काही प्लॅन नव्हतं. काल एक ब्लॉग स्टार्ट केलं होतं, पण ते घरातले एवढे जास्त कामं होते, तर मग स्टार्टिंगला तर स्टार्ट केलं होतं, पण त्याच्यानंतर ते राहूनच गेलं. असो, तर आज आहे शनिवार आणि सकाळी ना उठायचं काही झालं नाही. सो चिनूच्या पप्पाला मी काही डबा वगैरे बनवून दिला नाही. तर मग या म्हटलं त्यांना दुपारी, पण ते ना कॅन्सल केले, येत नाही बोलले. तर म्हटलं असं, तर त्यांच्यासाठी चणे वगैरे भिजू टाकले होते रात्री. मग ते काय चणे वगैरे घेऊन गेले, झालं त्यांचा नाश्ता. तर आमचा पण नाश्ता झाला आणि आता दुपारी ना 1:30-2 वाजलेले आहे. हो, बोल बोल. 1:30-2 वाजलेले आहेत. म्हटलं काय बनवावं हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि बोल बोल ना, बोल ना. हो, बोलायचंय. आणि माझा असं आहे की म्हटलं म्हणजे माझ्यासाठी वेगळं, चिनूसाठी वेगळं बनवायचं कंटाळा येतं. म्हणजे चपाती वगैरे बनवतं, दूध चपाती असं तसं होऊन जातं. पण म्हटलं आता माझ्या एकटीसाठी परत वेगळं बनवा, त्याच्यासाठी वेगळं बनवा, असं करण्यापेक्षा डाळ भात बनवते कधी कधी, मग कधी कधी खिचडी, असं सगळं बनवत असते. तर म्हणजे डाळ भात बनवणार दोघांना पण होतं, पण आता डाळ भात खायची इच्छा नाही आहे. म्हटलं खिचडी बनवूया, एकदम सिम्पल प्लेन वालं, काहीही न टाकता. तर ते पण ते खातो चांगलंच. तर चला आता खिचडी बनवूया. काय काय लागणार आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यामध्ये ना मी तांदूळ, मुगाचं डाळ आणि काय म्हणतात त्याला, लाल डाळला मसूर डाळ, तर ते सर्व टाकणार आहे. तर चला बनवूया. आणि आज ना रात्री एक स्पेशल आम्ही कुठेतरी बाहेर जेवायला जाणार आहे. म्हणजे प्लॅन तर ठरलंय, गेल्या आठवड्यात ठरलं होतं, तर ते काय तेव्हा वर्कआउट झालं नाही, काही ना काही येत होतं. सो मग या आठवड्यात म्हणजे आजच्या दिवशी जायचं ठरलंय. तर तिथे जाणार आहे. तर बघूया आज पण प्लॅन सक्सेसफुल होतो का नाही. तर तुम्ही तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत असंच कनेक्ट राहा. बोल, टाकला दानवर टाकला. तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत असंच कनेक्ट राहावा आणि शेवटपर्यंत काय काय होते बघत राहावा. तर चला आता पटकन बनवून घेऊया खिचडी, भूका लागलेत आम्हाला पण. तर इकडे ना 1 कप तांदूळ घेते आणि डाळ घ्यायचा आता. आणि ह्याच्यामध्ये आता इथे लाल डाळ टाकून घेते. तर हे ना अर्धाच कप टाकते, जास्त नाही टाकत. तर हे झालं अर्धा कप. आणि मुगाची डाळ 1 कप टाकते. म्हणजे जेवढं तांदूळ ना तेवढं मुगाची डाळ टाकलं ना टेस्ट छान येतं. शांत बस रे गॅस. आणि उगं नावाला थोडस, आणि थोडस ना अर्ध्यापेक्षा कमी इथे तुरीचं डाळ टाकते. म्हणजे ह्याच्याने पण छान बनतं टेस्ट. छान मिक्स करून घ्यायचं आणि 2-3दा धुवून घेऊया. शांत बस रे. तर हे स्वच्छ धुवून घेते मी 2-3 वेळा. तर आता ह्याच्यामध्ये ना मी थोडस काढून ठेवले, कारण मला वाटतंय की जास्त होतंय. सो मग इथे ना 1 वाटी तेवढं मी काढून ठेवलंय, सगळं मिक्स केलेलं डाळ तांदूळचं वगैरे. तर ते चिनूचे पप्पा आल्यावर ना त्यांना चिला वगैरे बनवून देते त्याचं. तर आता इथे मी पाणी टाकून घेते. तर ना पाणी जास्त टाकायचं म्हणजे छान बनतं खिचडी. तर 6 कप मी पाणी टाकून घेते. तर 6 कप पाणी मी टाकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये टाकूया आता थोडंसं हळद.
बोल. हळद, तो हात नको टाकू, आणि मीठ. तर झालं. एवढं सिंपल बनवलं, जेवढं सिंपल बनवून तेवढं टेस्टी बनतं. तर आता ह्याला मी छान शिजवून घेते. आणि पाणी जास्त टाकल्यामुळे ना ह्याला एक चांगलंच वेगळं टेस्ट येतं आणि सगळं चांगलं शिजतं पण. आणि खिचडी ना थोडंसं मूग डाळ असल्यामुळे आता मी खिचडी ठेवलेली आहे. तर आता ह्याला एक 2-3 शिट्ट्या घेऊन घेऊया, म्हणजे ते पाणी जास्त असल्यामुळे छान शिजेल पण आणि त्याला टेस्ट पण छान येईल. आणि खिचडी कधी पण ना थोडंसं वेळ ठेवलं ना ते घट्ट होऊन जातं. त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी असेल ना तर ते थोडंसं म्हणजे पातळ असतं, ज्यानंतर पाणी वगैरे टाकण्याची जास्त गरज नसतं. सो ते छान शिजून जातं एकमेकांमध्ये. तर जास्त टाकायचं कधी पण पाणी, ट्रिपल पाणी टाकायचं. जर 1 कप म्हणजे पूर्ण मिक्सचर असेल तुमचं डाळ तांदूळचं वगैरे तर 3 कप पाणी टाकायचं. नॉर्मली आपण 2 कप पाणी टाकतो, म्हणजे डबल टाकतो. आता तिप्पट टाकायचं खिचडी बनवताना. तर चला आता मी 2-3 शिट्ट्या घेऊन घेते, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की कशी बनली आहे ते. बाय कर, बाय बाय. तर बघू शकता इकडे मी खिचडी वाढून घेतले आणि खिचडी सोबत ह्याच्यावर हे जे तडका बनवले ते तडका टाकूया. तर खूप टेस्टी लागतं. आणि वरतून तूप. तर बघा एवढं सुंदर जेवण असेल तर अजून कायच पाहिजे आपल्याला. तर चला आता मी जेवण करते. तर चला आता मीही जेवण करते आणि चिनूलाही चारते. तर तुम्ही पण खिचडी असं नक्की बनवून बघा, खूप टेस्टी बनतं. तडक्यामध्ये काही नाही, फक्त तेल गरम होऊ द्यायचं, जिरे मोहरी आणि चटणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि ह्या खिचडी सोबत खायचं वरतून तूप टाकून. तर खूप टेस्टी लागतं, नक्की ट्राय करा. जबरदस्त. तर चला आता मीही जेवून घेते, चिनूलाही खाऊ घालते आणि संध्याकाळी काय होणार आहे तो तुमच्यासोबत शेअर करते. इथं थांबून करीत. नंतर ना चिनूचं असं काहीसं योगा करायचं सुरू होतं आणि हे ना त्याच्या पप्पाकडूनच बघून ते शिकलंय. तर एका पायावर काही बॅलन्स होत नाही, म्हणून थोडंसं सपोर्ट घेऊन असं करायला पाहिजे. हे तर चांगलं समजतं चिनूला. आणि मग म्हटलं आता व्हिडिओ काढ म्हणून नादी लागला होता, म्हणून काढून घेतला. आणि म्हटलं नंतर टी शर्ट घालून काढू, म्हटलं की पटकन तयार झाला आणि टी शर्ट घालून परत ट्राय करत होता. तर असो. तर हे शॉर्ट तर तुम्ही बघितलेलंच आहे. तर जे मी म्हटलं होतं की दुपारी हे ना जास्त झालं होतं म्हणून हे काढून ठेवलं होतं. तर तेच ना म्हटलं हे 5 वाजता आल्यावर ना कामावरून आल्यावर त्यांच्यासाठी चिले बनवून देऊया, म्हणून इकडे सगळं डाळ जे छान भिजलं होतं 2-3 तास आणि मग त्याला धुवून घेतलं 1-2 वेळा आणि नंतर ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची असं टाकलं. चवीनुसार मिरची टाका. आता मी जास्त 3च टाकले होते, मग कारण ते थोडंच होतं मिक्सर. आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकून ते छान ग्राइंड करून घ्यायचं. आणि हे बारीक करण्याआधी गॅसवर तवा लावून ठेवला, म्हणजे तेही गरम होईल म्हणून. आणि इकडे माझं मिक्सर छान बारीक करून तयार झालं होतं. आणि पूर्ण थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा ह्याच्यामध्ये टाकायचं. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर असंच बनवलं तरीही चालतं. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्यावर आणि मस्त चिला ना त्याच्यावर टाकून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आणि थोडं 1-2 मिनटं झालं ना मस्त आपलं चिला बनून रेडी होतं. खूप टेस्टी झालं होतं. ह्यांना तर खूप जास्त आवडलं, मला पण खूप जास्त आवडलं आणि तुम्हाला तर खूप जास्त आवडेलच. नक्की असं चिला बनवून ट्राय करा, खूप टेस्टी बनतं. आणि शॉर्टमध्ये तर मी दाखवलेलीच आहे, म्हटलं लॉंगमध्येही तुमच्यासोबत शेअर करूया. तर अशीच रेसिपी ना मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. जर तुम्हाला रेसिपीज व्लॉग्स वगैरे आवडत असतील तर नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा.
तर इकडे 4 चिले बनले होते, ते खाऊन घेतलं. आणि मग संध्याकाळचा प्लॅन तर तुम्हाला सांगितलं होतं, बाहेर जायचं होतं, पण ते काही फिक्स नव्हतं. पण हे आल्यावर म्हटलं जाऊच, म्हणून रेडी झालो. आणि घरातलं ना सगळं आवरून घेतलं जाण्याआधी, म्हणजे पाणी वगैरे भरून घेतलं, भांडे पडले होते ते घासून घेतले. आणि मग नंतर घर वगैरे क्लीन करून घेतलं. म्हणजे आल्यावर ना काहीच क्लिनिंग नसतं आपल्याला, फक्त आराम करायचं असतं. तर मग पटकन रेडी होऊन गेलो होतो जेवण वगैरे करायला. आणि असे 3 फॅमिली गेलो होतो आणि एक सिंगल ते दादा होते. तर असे मी ही मैत्रीण आणि साईडची, म्हणजे त्यांची फॅमिली आमची फॅमिली, असे टोटल ना 10 लोक झाले होते लेकरांना पकडून. बघू शकता तुम्ही, एवढे जण आम्ही झालो होतो. आणि खूप मस्त वाटलं. कधीतरी एकदा असं बाहेर फिरायला गेलं ना छान वाटतं. तर तुम्ही पण कधी गेला आहात का नाही, म्हणजे सिंगल गेला आहात का, कपल गेला आहात किंवा मग ग्रुपने गेला आहात, नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. तर असं काही प्लॅन नव्हतं. आता हे सगळे ना, म्हणजे जे जेंट्स आहेत ते सगळेजण अमरनाथला फिरायला जाणार आहेत. तर त्यांच्याकडूनच आम्हाला पॅकेज टाईप असं म्हणू शकता, थोडंसं बायकांना आराम द्यावं म्हणून त्यांचं असं होतं की चला बाहेर. आम्ही काही त्यांना मागे लागलं नव्हतं की चला चला म्हणून, त्यांचंच समोरून प्रपोजल आलं होतं चला म्हणून. तर म्हटलं चला जाऊया. तर मस्तपैकी जेवण केलं. जेवणामध्ये होतं बघितलेलंच आहे तुम्ही, तर ते काही रोटी, एक नान भाजी, पनीरची भाजी, आणि मग कोफ्ताची भाजी, तांदळाचं खीर, दाल तडका, भात, असं सर्व जेवण केलं मस्तपैकी. चिनूला ना खीर खाऊ घातलं होतं. आणि घर बघा किती क्लीन आहे. हो, हॅलो. तर घरातलं सगळं काम वगैरे आवरून मग आम्ही गेलो होतो जेवण करायला. तर असं काही प्लॅन नव्हतं, म्हणजे जेवण करायला जाऊया असं. तर हे ना आता गावाला वगैरे जाणार आहे, सो ट्रीट म्हणून त्यांचं आम्हाला जेवायला वगैरे नेले होते. तर जस्ट आत्ता आलो आहे, अजून मी चेंज पण केले नाही. आणि हे टी शर्ट बघा खूप छान दिसते माझ्यावर, पोट आहे माझं ते इग्नोर करा. तर टी शर्ट आणि जीन्स असं घालून गेले होते. आता आल्याला चिनूचं ड्रेस पण बदललं, तर चेंज केलं, कारण त्याला डायपरचं सवय नाही आहे. सो डायपरमध्ये त्याला तिथं लघवी वगैरे आलं होतं, तर सारखं म्हणजे लघवी आलं असं सांगत होता, म्हणजे बोलत नव्हता, सांगत होता फक्त. तर त्याला सवय नाही आहे डायपरचं, सो तसं करत होता. मग आल्याला त्याचा डायपर बदललं, कपडे बदलले. तर मी माझं पण चेंज करायचं आहे, सो आता चेंज करेल. तर आता दाखवले होते की तुम्हाला किचन वगैरे सगळं क्लीन करून गेले होते मी. तर आता काहीच नाही आहे. बघू, चिनू आता तिथे थोडंसं खीर खाल्लं आहे, बघू काही खाते का नाही. जर नसेल खाल्लं तर मग असो. तर चला, असं मस्तपैकी आमचं जेवण झालं. तर तिथे ना असे वेगवेगळ्या भाज्या होत्या. तर आम्ही कढाई पनीर आणि कोफ्ता ची भाजी, आणि मग तेच ते काय ते नान, ते बटर रोटी काय तर ते खाऊन घेतलं. आणि मग नंतर भात डाळ छान होतं, आणि मग खीर होतं तांदळाचं, सो तेही खाऊन घेतलं. आणि असंच खूप मस्त झालं. तर आता चिन्नूचं इकडे मस्ती बघा, केस वगैरे असं ओढायचं चाललंय असं. तर चला, असं छान असा आमचा दिवस झाला. तर छान असा आम्ही दिवस संपवलेला आहे. तर चला, तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.